सोलापूर महानगरपालिकेमध्ये विशेष सात समितीचे या ठिकाणी सभापती निवडीसाठी आज इच्छुक फॉर्म भरण्यात आले। सर्वांना सर्व सदस्यांना समान संधी या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व सभापतींना कसं न्याय देता येईल आणि सर्वांना कसं न्याय देता येईल या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी इच्छुकांनी फॉर्म भरलेला आहे। त्यात स्थापत्य समिती सभापतीसाठी चिप्पा विजय भुमैया यांचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। वैद्यकीय सहाय्यक आरोग्य समितीसाठी खटके सुनील पांडुरंग यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। विधी समितीसाठी वाघमोडे सत्यजित सुबोध यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। तसेच शहर सुधारण समितीसाठी स्वाती दत्तात्रय बडगू यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे। मंड्या आणि उद्यान समितीसाठी राजशेखर मल्लिकार्जुन पाटील साहेब यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। तसेच कामगार व समाज कल्याण समितीसाठी सभापतीपदासाठी पवार श्रद्धा किरण यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। महिला बाल कल्याण समितीसाठी निर्मला हरी जंगम यांचा या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। सर्वांना या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे या दृष्टिकोनातून आज सभापती पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे। पुढची प्रोसेस काय असणार? उद्या या ठिकाणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उद्या निवड या ठिकाणी या सर्वांची निवडणूक पार पडणार आहे। जाहीर असं म्हटलं जातं की सर्वसाधारण समितीमध्ये काही सदस्य वगळून नव्याने सदस्य घेण्यात आलेले आहेत आणि जे प्रसिद्ध झाले आहेत त्या सदस्यांना बाहेर काढून नव्याची म्हणजे समावेश करण्यात आले। याच्यामध्ये सत्यता आहे का काय? नाही तसं काय नाही आहे। सर्वांना समान संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नवीन सदस्य वगैरे काय? नवीन सदस्य प्रत्येकाही एक वर्षाची कमिटी असणार आहे आणि प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे आणि दरवर्षी प्रत्येकाला समिती मिळणार आहे। ही समिती आहे ती एक वर्षासाठी डिक्लेअर केल्यावर सदस्य बदलता येत नसतात। परत कुठं बदलते? महापौरांना प्रश्न आहे माझा, सदस्य निवडीचे जे काही प्रक्रिया पार पाडली त्या सदस्यामध्ये सदस्य दोन नावं वगळण्यात आली। नाही तसं कुठली दोन नावं घेतली असं कळतं? तसं कुठलेही त्यात या ठिकाणी केलं नाही। तुम्ही वाटलं सर प्रोसिडिंग बघू शकता। यात आपण कुठलेही नाव बदललं नाही।